महत्त्वाची बातमी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। भाजपचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अजून नावांची घोषणा मात्र बाकी आहे। शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव सध्या चर्चेत आहे। विधान परिषदेच्या एका जागेवरून राष्ट्रवादीमध्ये मात्र घमासान सुरू झालाय। राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी, उमेश पाटील आणि सिद्धार्थ कांबळेंचं नाव सध्या चर्चेत आहे। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। माझे सहकारी अक्षय मणकणे आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, सुमित, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी खरं तर अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे आणि भाजपकडनं ज्या 3 जागा आहेत त्या 3 जागेवरती उमेदवार देण्यात आलेत, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीकडनं जे उमेदवार आहेत त्यांची नावं जी आहेत ती अंतिम करण्यात आलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेकडनं चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतंय। त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 5.5 वर्षाची विधान परिषदेची जागा रिक्त आहे, त्यामुळे त्या जागेकरता पक्षामध्येच चुरस जी आहे ती पाहायला मिळते। सिद्धार्थ कांबळे जे मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं नाव देखील चर्चेत आहे। त्याचसोबतच उमेश पाटील आणि त्याचसोबत जिशान सिद्दीकी यांना वारंवार पक्षाकडनं आणि पक्षाच्या नेत्यांकडनं सातत्यानं शब्द देण्यात आला होता की त्यांना लवकरच विधिमंडळात पाठवण्यात येईल आणि त्या संदर्भात या तिन्ही उमेदवार जे आहेत त्या सगळ्या तिघा जणांना ना हरकत प्रमाणपत्र जे आहे ते काढण्यास देखील पक्षाकडनं सांगण्यात आलंय, परंतु अद्याप देखील अंतिम नाव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अजून देखील समोर आलेलं नाही। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ते पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती बैठक पार पडणार आणि त्यानंतर अंतिम नाव जे आहे ते जाहीर होणार। खरं तर अनेक तर्कवितर्क या संपूर्ण विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लढवलं जात आहे, कारण की एका जागेवरती अत्यंत चांगला असा उमेदवार जो आहे तो पक्षाला द्यावा लागणार आहे, कारण की जवळपास 5.5 वर्षाची एक विधान परिषदेची टर्म जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। बाकीचे उरलेले जे 4 जागा आहेत त्याच्यापैकी 3 जागा भाजपकडे आहेत, त्यापैकी भाजपच्या 14 महिन्यांच्या 3 जागा रिक्त आहेत, तर शिवसेनेकडे 2.5 वर्षाची रिक्त जागा आहे। त्यामुळे या सगळ्यावरती आता कोणाची नावं वर्णी लागतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।